प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेने आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादाने आज शुक्रवार तारीख 2 ऑक्टोबर 2 ऑक्टोबरला भारतातल्या अलीकडच्या काळातल्या 2 महान नेत्यांचे जन्मदिवस, जयंती म्हणतो आपण. एक गांधी जयंती आणि दुसरं शास्त्री जयंती. सर्वसाधारणपणे होतं काय की एक जर खूप मोठी व्यक्ती असेल तर दुसरी कर्तृत्ववान व्यक्ती सुद्धा विसरली जाते. अनेक शाळातून सुद्धा गांधी जयंतीच्या वेळेला शास्त्रींचा फोटो ठेवायला विसरतात. जसं रामदासांचा विसर पडतो रामनवमीच्या दिवशी, त्याच दिवशी त्याच वेळेला रामदासांचाही जन्म झालेला आहे. तसंच ज्ञानेश्वरांचा विसर पडतो काही जणांना कृष्णाष्टमीच्या दिवशी, गोकुळाष्टमीच्या दिवशीच यांचा जन्म आहे. तसा आज गांधीजींचा जसा जन्म आहे तसा शास्त्रीजींचा जन्म आहे. या 2 नेत्यांनी आपापल्या पद्धतीने प्रभाव पाडलेला आहे भारतीय जनजीवनावर किंवा जीवनशैलीवर. गांधीजींबद्दल जास्त काही बोलायला नको, परंतु शुक्रवार हा त्यांच्या विशेष उपासनेचा वार होता आणि आपण काही राष्ट्रीय कर्मकांड करतो. तसं पूर्वी आकाशवाणी होती, सध्या लागते की नाही माहित नाही, पण आकाशवाणी सुरू झाली की वैष्णव जन तो तेणे कहिये जो पीर पराई जानी रे. वर्षानुवर्ष ऐकून सुद्धा पीर या शब्दाचा अर्थ लोकांना कळायचा नाही. कारण लोकांना अर्थ नकोच असायचा, कंटाळवाणेपणाने ते ऐकायचे ते, पण ते लावायचंच, ते गाणं लावायचंच. आणि पीर पराई जानी रे, पीर म्हणजे पीड, जो दुसऱ्यांची पीडा जाणतो तोच वैष्णव जन. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा साधू तोच जाणावा देव तेथेची ओळखा. हे जे आहे ना, तसंच आपलं हे नरसिंह मेहतांचं आहे, वैष्णव जन तो तेणे कहिये, गुजरातीत. त्यामुळे काय की शुक्रवार म्हणलं की हे गाणं लावायचं आणि ती आमची गांधीजींना साप्ताहिक श्रद्धांजली. ही कल्पना. असं झालं की तरुण पिढीला या गोष्टी आवडत नाही. अर्थ आणि भाव गेला ना की ते निष्क्रिय, आपण ज्याला म्हणतो निष्प्राण कर्मकांड उरतं. आणि या कर्मकांडाला आजच्या तरुण पिढीचा विरोध आहे आणि तो पटण्यासारखा आहे. पण त्या कर्मकांडाच्या भोवतीन आता हे वैष्णव जन, किती सुंदर अर्थ आहे, तो कधी सांगितलाच गेला नाही. वंदे मातरम काय सुंदर अर्थ आहे, सांगितलाच गेला नाही. म्हणजे खरं म्हणजे सांगून तो आत्मसात करायला पाहिजे प्रत्येक भारतीयाने, पण हे जनरली सर्वसाधारणपणे हे होत नाही. शास्त्रींच्या बाबतीत सांगायचं असेल तर जय जवान जय किसान, ज्यांना अलीकडच्या काळातल्या पंतप्रधानांनी जय विज्ञान अशी सुद्धा जोड दिली. आणि त्याच पंतप्रधानांच्या काळात 2 आपण स्फोटही घडवले. आपण जो म्हणतो ना पोखरणचे, महत्वाची होती गोष्टी ती. तर मला सांगायचंय काय की आज शास्त्रींच्या बाबतीत एक वैयक्तिक जर स्मृती सांगायची असेल, कॉलेजच्या मेसमध्ये असताना कोणी इतका दंगा करत होतो आम्ही, कारण भूक लागायची आम्हाला, खेळायचो वगैरे संध्याकाळी, आणि मग ते ताटं वाट्या बडवत राहायचं जोपर्यंत वाढायला येत नाही तोपर्यंत. तो कार्यक्रम चालू होता. एक जण त्यावेळेला ते मोठे रेडिओ असायचे ना, तर त्यावेळेला त्या मोठ्या रेडिओच्या 1965-66 का 67 ची गोष्ट आहे, ज्यावेळेला पाकिस्तान बरोबर आपलं युद्ध झालं आणि आपण जिंकलं, तर कुणीतरी सांगितलं प्लीज स्टँड बाय फॉर अन इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. थांबा जरा, कारण पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहे. त्यांचा आवाज, त्यांची कद काठी, ते बुटके होते, आवाज जरासा स्त्रीच्या वळणाने जाणारा, आणि एकंदरीत चेहरा इतका प्रेमळ किंवा कणवाळू आपण म्हणतो, कणव पूर्ण असा. त्यांनी सांगितलं पहिल्यांदा की म्हणजे वी आर ॲट वॉर विथ पाकिस्तान, पहिलं वाक्य होतं. आपण त्यांना सगळ्या पातळीवर उत्तर देऊ शकतो, परंतु अन्नाचा 1 वर्षाचा साठा आपल्याकडे जर असेल आणि बाकीचे जे देश आहेत त्यांनी जर अन्न आपण इम्पोर्ट करतो, त्यांच्याकडून आयात करतो, ते जर झालं नाही ना तर प्रश्न असेल. आज सोमवार रात्री मी तुमच्याशी बोलतोय, संध्याकाळी 7च्या सुमारास, 7-7:30च्या सुमारास, मी आपली परिस्थिती सुधारेपर्यंत सोमवारी संध्याकाळी जेवणार नाहीये. राष्ट्रांनी सुद्धा असा संकल्प केला तर आपलं भरपूर धान्य वाचणार आहे, आपल्याला अनेकांना अन्न देता येणार आहे. काय त्या स्वरांचा, काय त्या कर्तृत्वाचा प्रभाव असेल. आम्ही तरुण मंडळी सगळ्यांची टोपी उडवणं, सगळ्यांवर टीका करणं
हा जणू काय आमचा म्हणतात ना, कोणी निंदा कोणी वंदा, म्हणजे आमचा टीका करणं हाच धंदा होता. पण तरी सुद्धा काही माणसांचे, ज्याला आपण म्हणतो ना सिन्सिरिटी, म्हणजे प्रामाणिकपणा, तळमळ आपल्याला न बोलता कळते. मग त्याच दिवशी आम्ही ठरवलं आणि सांगितलं की मेसच बंद ठेवायचे. जिथे आम्ही जेवायला जायचो ते बंद ठेवायचे सोमवारी. आणि त्यानंतर बरीच वर्ष सोमवारी संध्याकाळी न जेवण्याचा प्रघात अक्षरशः काही लाख नाही काही कोटी लोकांनी केला असेल. हे महत्वाचं आहे. ही लिडरशिप, हे नेतृत्व आहे. गांधीजींच्या बाबतीत सांगायचं असेल तर माझं जीवन हाच माझा संदेश आहे. त्यांच्या जीवनाबद्दल तुमचं जे काही मत असेल त्या पद्धतीने तुम्ही त्यांचा संदेश घेणार, जास्त वाढवायला नको. आज बालक सुरक्षा दिन आहे. तर बालक म्हणजे चाइल्ड एक्सप्लॉयटेशन, चाइल्ड अब्यूज, काय निरनिराळ्या पद्धतीने मुलांचा वापर केला जातो. आणि विशेषतः बालिका, मुलींवरचे अत्याचार सध्या सुद्धा चालूच आहेत, किती थांबलेलेच नाही आहेत. आणि फक्त त्याचं राजकीय भांडवल करायचं आणि मूळ जो मानवतेचा, सामाजिक असा जो एक कलंक आहे तिकडे दुर्लक्ष करायचं. असं सगळीकडे चाललेलं आहे, कितीतरी वर्ष चाललेलं आहे. तोही आपला विषय नाही. पण बालकांना सुरक्षा ही फक्त रस्त्यावरच पाहिजे असं नाही, शाळेतही पाहिजे आणि घरातही पाहिजे. दुसरा, आणखीन आज एक महत्वाचा असा जर दिवस कोणता असेल, महत्वाचा स्वच्छता दिन. गांधीजींचा स्वच्छतेवर भर होता. तुम्हाला एक सांगतो, त्यांचं ना आपण पुढे जाऊया, की भंगी हे डोक्यावरून इतरांचा मैला म्हणजे मलमूत्र घेऊन जातात. ते अत्यंत वाईट दृश्य होतं. आणि तसेच संडास होते त्यावेळेला. तर गांधीजींनी भंग्यांच्या कॉलनीत जाऊन त्यांचा मैला डोक्यावरून घेऊन शेतात नेऊन टाकणं आणि त्याला सोनखत म्हणणं. काय सुंदर शब्द आहे, सोनखत. हे सोन्यासारखं दिसतंय, ते सोनखत आहे. मातीत मिसळा येणारं पीक सोन्याच्या रंगाचं असेल, ती खरी श्री आहे, ते खरं वैभव आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत व्हॅल्यू ॲडिशन करून त्याचं उदात्तीकरण करायचं, जे कृष्णाने केलं ते महान नेते करत असतात. आपलं काहीही मत असू दे, पण आज गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती, बालक सुरक्षा दिन आणि स्वच्छता दिन. स्वच्छता बाहेरची करणं सोपं आहे एक वेळ, आपल्याला आतली स्वच्छता करायला पाहिजे. मन स्वच्छ झाली पाहिजेत, विचारसरणी स्वच्छ झाली पाहिजे. आपल्या भाषा सुद्धा आपण एवढ्या प्रदूषित करून टाकलेल्या आहेत की आपल्याला साधं बोलताना सुद्धा इंग्रजी शब्द आपण वापरतो. सहज आलं ना तर हरकत नाही, पण अनावश्यक वापरलं जातं. आणि हे फार पूर्वीपासून आहे. नाहीतर पु ल देशपांड्यांनी असामीमध्ये बहुतेक की जरा थांब, हा वॉश करून फ्रेश होऊन येते, हे त्यावेळेचं मराठी आहे. आणि त्यामुळे काय, आपल्या भाषा शक्यतो शुद्ध बोलूया. एक 2 मिनिटं 5 मिनिटं का होईना शुद्ध आपल्या मातृभाषेत घरात बोलायची सवय आपण करून घेऊया. काही परदेशातली माणसं जी आहेत ना, ते आग्रहपूर्वक आपल्या घरात मातृभाषा चालू ठेवतात आणि काय छान भाषा बोलतात. त्यांची मुलंही एकदम, त्यांचा ऍक्सेंट म्हणजे उच्चार करण्याची पद्धती एक नसेल व्यवस्थित, पण त्यांना कळतं बोललेलं. हे आवश्यक आहे. स्वच्छता आतली केली पाहिजे. हे भ्रष्टाचार वगैरे हे आतली आपली मन गलिच्छ झालेली आहेत. झोपडपट्टी स्वच्छ करणं सोपं आहे, पडलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या उचलणं सोपं आहे. पण माझ्या मनात जो इतरांबद्दलचा द्वेष आहे, संकुचितपणा आहे, अहंकार आहे, ही केवढी घाण आहे, ती स्वच्छ केली पाहिजे. आणि तसा संकल्प आज करूया. काल आपण विषय चालू केला होता काही भक्त श्रेष्ठ किंवा भक्तोत्तमांची चरित्र. मनू अनेक होते. एक मनू, त्याला 2 मुलं होती, उत्तानपाद आणि प्रियव्रत. उत्तानपादाचा आपण वंश बघायला सुरुवात केली होती. वंशावळ म्हणजे डायनस्टी, राजेशाहीत डायनस्टी पटण्यासारखी आहे. राजाचा मुलगा राज्याभिषेक होणार, तो राजा होणार. पण आज आपल्या देशात लोकशाही जी एक प्रकारची डायनेस्टिक सिस्टम आलेली आहे की वडिलांनंतर तो मुलगा, प्रत्येक राजकीय पक्षात आपण बघतो. हे लोकशाहीला घातक आहे, मारक आहे. ही लोकशाही नाहीये. लोकांना निवडून दिलेले नेते आहेत ना, तर माझा मुलगा माझ्यानंतर कसा सत्ता चालवेल, ही सत्ता चालवणं लोकशाहीत नाहीये. लोकसत्ता म्हणतो आपण, लोकतंत्र म्हणतो. त्यामुळे आपण विचार करायला पाहिजे. तर ध्रुवाचं चरित्र काल आपण विस्तारानं पाहिलं. ध्रुव, या ध्रुवाच्या याच्यातच लक्षात ठेवा की अंग एक होऊन गेला राजा. माहिती, प्रत्यक्ष त्याचा मुलगा असेल असा नाही, पण त्याचा नातू समजूया. तर अंग राजा हा इतका सात्विक आहे. निरनिराळी कृत्य करताना यथा सांग यथा विधी, याच्यातलं जणू काही प्रत्येक अंग तुम्ही, तसा अंग राजा होता. पूजेचं प्रत्येक अंग अगदी प्रामाणिकपणे करायचा. लोक आनंदात होते त्याच्या काळात.
अंगनंतर जो वेन झाला तो मात्र ह्याच्या बरोबर उलटा होता. म्हणजे ध्रुव जेवढा सात्विक होता, अंग राजा जेवढा धार्मिक सात्विक आध्यात्मिक होता, त्याच्या बरोबर विरुद्ध वेन राजा होता, नास्तिक होता. आपल्या राज्यात कुणाचीही पूजा करायची नाही. तुम्हाला जर मंत्र म्हणायचं असेल, ओम श्री वेनाय नमः, वेदाय नमः नाही, वेनाय नमः. त्याची आई सुनीता, तिला आपला पुत्र हा जगातला सर्वश्रेष्ठ राजा असं वाटायचं. जाजिकत जो नास्तिक आहे ना, लक्षात ठेवा, त्याच्या सगळं नाही नाहीच असतं. फार आस्तिकता आणि नास्तिकता बाबांनी आपल्या आत्मचरित्रात अगदी तुलना करून सांगितलेली. कारण म्हणाले, आम्हाला कॉलेजमध्ये फिलॉसॉफीला 2 प्राध्यापक होते. एक आस्तिक होता, ज्याला आपण थिईस्ट म्हणतो, आणि दुसरा अथेईस्ट होता, नास्तिक होता. दोघं जण इतक्या तळमळीने आपली मतं मांडायचे, आम्हाला दोन्ही पटायचं. म्हणजे याच्या लेक्चरला आम्ही आस्तिक असायचो आणि त्याच्या लेक्चरला नास्तिक असायचं. खरं काय? मग म्हणाले, आपण एकदा त्यांनी सांगितले त्याप्रमाणे मुद्दे काढूया. आस्तिक म्हणजे देव आहे, मग आई वडील आहेत, माझ्यावर उपकार आहेत त्यांचे, आचार्य आहे, माझा देश आहे, मातृभूमी आहे, मातृभाषा आहे, माझी कर्तव्य आहेत, माझा धर्म आहे, माझी संस्कृती आहे, हे सगळं आहे 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 आहे, देव आहे. आणि नाहीकडे काय? देव नाही म्हणल्यानंतर आपण मातृदेवो भव, माता गेली, पितृदेवो भव, पिता गेली, देवच नाही, देव कन्सेप्टच नाही. आणि आचार्य देवो भव गेलं, अतिथी देवो भव गेलं. म्हणजे नाही, अतिथी देव नाही, माता देव नाही, पितृदेव नाही, आचार्य देव नाही, मग देशात काही अर्थ नाही, सगळं नाही नाही नाही. म्हणजे याच्या अकाउंटला सगळंच नाहीये. तो खरा नास्तिक. विवेकानंदांची व्याख्या आपण बघितली होती, आस्तिक आणि नास्तिक. तुझा स्वतःवर विश्वास आहे का रे? आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर तू आस्तिक आहेस. सुंदर व्याख्या आहे की तो देवळातला देव, तो मूर्तीतला देव, तो आकाशातला देव, तो निसर्गातला देव, तुझी श्रद्धा असो नसो, स्वतःवर श्रद्धा आहे का? स्वतःवर विश्वास आहे का? मी आहे, मी माणूस आहे, माणसासारखा वागेन, मी भारतीय आहे, भारत भूमीवर प्रेम करेन, असं आहे का ठाम? तर तू आस्तिकच आहेस ना. सुंदर व्याख्या आहे. तर त्या दृष्टीने वेन हा नास्तिक होता. ऋषी वगैरेंची सुद्धा फार पंचायत करून टाकली होती. उघडपणे यज्ञ करणं, उघडपणे पूजा करणं हे अवघडून बसलेलं होतं. मग अशा वेळेला काल आपण एक विषय बघितला होता अलेक्झांडरच्या संदर्भात, की तो जिथे जो ऋषी बसलेला आहे तो सांगतो भारतात 2 सत्ता आहेत, एक राजसत्ता म्हणजे राजाची सत्ता आणि दुसरी ऋषी सत्ता किंवा गुरूंची आध्यात्मिक सत्ता. राजसत्ता तू जिंकू शकशील, आध्यात्मिक सत्ता जिंकणं अवघड आहे, कारण ती इतकी सूक्ष्म आहे. तू तलवारीच्या देशावर कसं करणार? तू तुरुंगात घालशील त्याला, पण आत तो जर चिंतन करत असेल, ध्यान करत असेल, मुक्तीचा अभ्यास करत असेल, तुला काय कळणार आहे? तुझी तलवार काय कळणार आहे? लिबर्टी आणि लिबरेशन. लिबर्टी हा राजकारणात किंवा देशाच्या कारणात आपण म्हणतो मुक्ती, पण लिबरेशन म्हणजे मुक्त होणं. एक फार सुंदर कविता इंग्रजीतली, त्याच्यातलं एकच ओळ सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की लिबर्टी म्हणजे ओ लिबर्टी, लिबर्टीलाच ती उद्देशून कविता केलेली आहे. ब्राइटेस्ट इन डंजन्स लिबर्टी दाऊ आर्ट. दाऊ आर्ट म्हणजे यू आर. यू आर ब्राइटेस्ट इन द डार्केस्ट रूम्स डंजन्स. सावरकर बघा, काळं पाणी, ती काळ कोठडी, त्याच्यात त्यांच्यातून कमला नावाचं काव्य, सागरा प्राण तळमळला, आणि ती जी देशभक्तीची ज्योत होती ती आणखीन ब्राईट झाली, आणि त्या काळ कोठडी त्या काळ्या पाण्यावर असताना त्या काळोखात एवढीशी ज्योत सुद्धा जास्त प्रज्वलित दिसली. तुम्ही नाही, स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुत्व, इतर मूल्य, धर्म आणि त्याच्यापेक्षा अध्यात्म यांना कोणत्या बंदिवासात ठेवणार आहात तुम्ही? आणि म्हणून मला सासू म्हणू देत नाही जप, मला बॉसने सांगितलेलं दुसरं कुठलंही वाचन करायचं नाही, तसं नाही आहे रे. एकाने अगदी सांगितलं होतं, बॉसचं लक्ष आम्ही दुसरं काही वाचतो का याच्यावर असतं. म्हटलं काही नाही रे, नारद याच्यातलं एक सूत्र किंवा मनाचा एक श्लोक किंवा गीतेचा एक श्लोक लिहून घ्या, पाठ होईल तुझा, आणि कळणारही नाही ना. त्यांनी सुंदर केले. नारदांची 84 सूत्र, हे सगळं सूत्र वाङ्मय आहे ना, ते असं पाठ करायला सोपं असतं. म्हणून काय बघतोय आपण की वेन राजा हा नकोसा झाला होता प्रजेला. मग राजाच्या वर सत्ता आहे. काल आपण एक चित्र बघितलं होतं, शब्दचित्र, की यज्ञ झालेला आहे, अश्वमेध यज्ञ झालेला आहे, मला कोणीही आता प्रतिस्पर्धी उरलेला, मी सगळ्यांना जिंकून घेतलेला आहे. अशा वेळेला तो राजा प्रदक्षिणा घालतो
आणि आपला राजदंड उभारून म्हणतो अदंड्योस्मी, मला शिक्षा करेल असं कोण नाहीये. त्यावेळेला खाली डोकं करतो आणि धर्मदंड घेऊन धर्मगुरु उभा असतो, तो त्याच्या याच्यावर त्या दंडाने मारतो आणि सांगतो धर्मदंड्योसी. रामाला सीतेचा त्याग करावा लागला आणि नंतर लक्ष्मणाचा त्याग करावा लागला. या दोन त्यागांच्या मध्ये रामाचं जीवन कसं होतं? सीतेचा त्याग केल्यानंतर सीता परत आली, लवकुश परत आले, सीता भूगर्भात गेली आपण म्हणतो. लक्ष्मणाचा त्याग म्हणजे संपूर्ण संपला. म्हणून ज्या वेळेला आपण विचार करतो की ऋषींची सत्ता काय आहे, तर ऋषींची सत्ता ही सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म असल्यामुळे जास्त प्रभावी आहे. ती मूल्यांची सत्ता आहे, ती तत्वांची सत्ता आहे. आणि काल आणखीन एक शब्द होती, सूत्रांची सत्ता आहे. नारद भक्ती सूत्र किंवा व्यासांची ब्रह्मसूत्र किंवा निरनिराळ्यांची योगसूत्र पतंजलींची, हो केवढी सत्ता आहे. राजे येतील जातील विसरून जाते. आता पंतप्रधान तुम्हाला सांगायला सांगितले स्वातंत्र्यापासून झालेले, आपल्याला मधले काय आठवणारही नाही. राष्ट्रपती तर आणखीन आठवणार नाही. परंतु आपल्याला जे महत्वाचे ऋषी आहेत, ज्यांचा आपल्या याच्यावर उपकार आहे, असे 5-10 ऋषी सांगायला सांगितले तर आपल्याला आठवतील. अर्थात सध्याच्या या इंग्लिश माध्यमाच्या पिढीला ते पाठ करून घ्यावे लागतील. पण लक्षात ठेवा, ही ऋषींची सत्ता आहे. तर ऋषीने काय केलं माहित आहे ना, आता ही समजण्यासारखी गोष्ट आहे. ते एकत्र आले आणि हुंकार केला. हा हुंकार ओंकारी असेल, पण म्हणलं सगळ्या ऋषीने एकत्र आणि वेन मेलेला आहे. त्यांनी संकल्प केलेला आहे की या मधून जी कंपन निर्माण होतील ध्वनीची, ती ह्याला ठार मारू देत. हनुमंताने असाच हुंकार काढला होता. ज्यावेळेला लंका अर्धी जाळून झाली, शेपटी आता काही हरकत नाही विझवूया, विझवली आणि मनात विचार आला की दुष्ट राक्षसी आपल्याला दिसल्या होत्या. त्यांच्या पतीनं मारल्यावर या युद्धात मेल्यानंतर त्यांची मुलं जास्त खुनशी होती. म्हणून आपण म्हणतो ना, एक अतिरेक्यांचा नायक मारलात तुम्ही तर दुसरे 100 अतिरेकी तयार होतात नायकाची जागा घ्यायला. मारून संपत नाही. म्हणून व्यक्ती मारते पण विचार मारता येत नाही, त्याचं तत्वज्ञान मारता येत नाही, त्याचं मार्गदर्शन मारता येत नाही. म्हणून हे सगळं आहे. ऋषींनी जोरात म्हणलं. त्यांनी काय केलं, हनुमंतानी आला त्या बुरुजावर बसला तटबंदीवर लंकेच्या आणि इतक्या जोरात संकल्प काय केला, ज्या दुष्ट राक्षसी आहेत, ज्यांची होणारी मुलं, लक्षात ठेवा, होणारी मुलं सूड म्हणून आपल्या वडिलांचा सूड घेण्यासाठी जास्त रामराज्य त्याच्या विरोधात कार्य करणारे गर्भपात घडवला. उल्लेख आहे. संकल्प म्हणून म्हणला, तिकडे वेन मेला. ऋषीने मारले म्हणल्यानंतर तिचा अंत्यसंस्कार करायला सुनीता प्रेत घेऊनच बसली, देणार नाही अंत्यसंस्कार करायला. मग पुढे काय ती कथा सांगते की त्याच्या बाहूचं दोहन केलं, मंथन केलं. म्हणजे घुसळतात ना, त्याचा बाहू तो घुसळला आणि त्यातून एक राजा तयार झाला, पृथू. ही समजण्यासारखी गोष्ट आहे. या सगळ्या प्रतिकात्मक गोष्ट आहेत. राजाची शक्ती बाहूमध्ये असते आणि म्हणून हा जो बाहू आहे त्याला पालिनी शक्ती म्हणतात. पालन करणारी, समाजाचं प्रजेचं पालन करणारी शक्ती आहे. ही धारिणी शक्ती आहे, धारण करणारी आणि म्हणजे रिटेन करणारी, अप्लाय करणारी ही ती शक्ती आहे. ही भावशक्ती आहे, प्रेमशक्ती आहे, प्रेम करणारी, सेवा करणारी. आणि ही जी शक्ती आहे ती कारिणी शक्ती आहे, कर्म करणारी. ही कारिणी ही आपण आत्ता मग बघितलं, ही लादिनी शक्ती आहे, भाव असणारी, लाद, आल्हाद, आनंद. ही लादिनी शक्ती, ही पालिनी शक्ती, ही धारिणी शक्ती आणि ही कारिणी शक्ती. ह्या 4 शक्ती एकत्र आल्या तर समाजात क्रांती घडते. कुठलंही चांगलं कार्य किंवा एखादा प्रकल्प प्रकट होतो, पूर्णत्वास जातो. तसं त्यांनी मंथन केलं. म्हणजे काय केलं, समाज घुसळला. मी या समाजात जातो, तू त्या समाजात जा आणि इथून पुढे योग्य राजा. वेनला तर आपण मारलेलंच आहे. आणि बाहूचं मंथन केलं म्हणजे काय की योग्य पालक आपल्याला मिळाला पाहिजे राजा म्हणून. ही कसली वंशावळ आपण बघतो. आता वेन राजा त्यांनी ठेवलंय म्हणून बाहूतून घुसळले, भाऊ घुसळला आणि पृथू तयार झाला. त्यांनी समाज घुसळला. आणि आम्हाला बाहूची शक्ती असलेला, पालिनी शक्ती असलेला चालक पाहिजे राजा म्हणून. तो त्यांना पृथू मिळाला. पृथू राजा होण्यापूर्वी पृथ्वी ही असमतल होती. शेती वगैरे होत होती पण फार मोठ्या प्रमाणावर नाहीये. आणि ही जी आपण म्हणूया धरती,
धरणी, धरित्री, धरा, फार सुंदर शब्द आहे. धरते प्रत्येकाला, प्रत्येकाला धरते, आपल्या कुशीत धरते, आपल्या म्हणतो ना आपण छातीवर धरते, सगळीकडे घट्ट धरते. ती पृथ्वी आहे. आपली घरं उभी राहतात पृथ्वीकडून, आपली शेतं उभी राहतात पृथ्वीकडून, आपण उभे राहतो पृथ्वीवर, आपल्या सगळ्या कृती पृथ्वीवर होतात. ती म्हणाली मी असमतलय समाच कुरु माम राजन. हे राजा तू चांगला आहेस, कारण ऋषींनी तुला निवडून काढलेलं आहे, घुसळून मंथन करून काढलेलं आहे. ऋषींचं स्वप्न पुरं कर की पृथ्वी कशी झाली पाहिजे. कृण्वन्तु विश्वम आर्यम. आर्य म्हणजे संस्कृती आहे, रेस नाहीये, आर्य वंश नाहीये. आर्य म्हणजे सिव्हिलाइज्ड अँड कल्चर्ड. ते प्रगती होते आणि ते सुसंस्कृती होते. आर्य. सीता वगैरे रामाला आर्य म्हणायचे आणि राम सीतेला आर्ये म्हणायचा. या आर्येचं भ्रष्ट रूप अरे झालेलं आहे. म्हणून कर्नाटकात वगैरे काही भागात अरे मुलीला म्हणतात, नवरा बायकोला म्हणतो अरे. आत्मा वा अरे मंतव्या श्रोतव्या निदिध्यासितव्या. अरे समोर बसलेली मैत्रीण. गंमत बघा, त्या गोष्टी असतात सहज सांगता येण्यासारख्या. तर कृण्वन्तु विश्वम आर्यम. सगळं विश्व आहे तो मी आर्य करून टाकतो. काल आपण बघितलं होतं की अगस्त्य ऋषी भारताचा किनारा सोडून नौकेतून जावा, सुमात्रा, बाली इथे गेला. तिथे गणेशाची पूजा होते, तिथे रामायण होतं. याच्यातले काही देश आता मुस्लिम झालेले आहेत. इंडोनेशिया काय ते तिथे कंपल्सरी आहे. तुम्ही रामायणाचा अभ्यासक्रम आहे तो केल्याशिवाय कुठल्याही शाखेचं डिग्रीचं म्हणजे पदवीचं प्रशस्तीपत्र तुम्हाला मिळत नाही. आणि जवळजवळ 90% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मुस्लिम देश आहे. त्यांचे नावच बघा ना, सुकर्ण म्हणतो आपण, सुहार्थ, ही सगळी संस्कृत नाव आहेत. आणि त्यांच्याकडे ते आहेच. अंगकोर वत नावाचं जे थायलंडमध्ये मला वाटतं इतकं मोठं मंदिर आहे आणि जगातलं एक आश्चर्य आहे. ते मोठं मंदिर बांधलेलं आहे ते. तर त्यामुळे काय आपण विचार करूया की ज्या वेळेला हा पृथ्वी राजा आला त्यांनी पृथ्वी समतल करायला सुरुवात केली, मग कृषी करायला सुरुवात केली. आणि ती अनाथ असलेली धरती हा पृथ्वी राजा आल्यानंतर सनाथ झाली, म्हणून ह्याला पृथ्वी म्हणायला लागले. पृथ्वी नाव कसं पडलं? पृथ्वी राजावरून पृथ्वी. त्याला अत्यंत साजेल शोभेल अशी त्याची पत्नी होती अर्ची. अर्ची म्हणजे प्रकाश, प्रकाशाचा मार्ग अर्ची. दोघ जण इतके आदर्श होते की प्रजेला ते देवच वाटायचे. आणि हा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत समोर जी वस्तू येईल त्याच्यात देवत्व, दिव्यत्व, आणि म्हणून ती वस्तू पूजनीय आहे आणि त्याची पूजा करायचा. आपण मुलांना शिकवतो हल्ली प्रभाते म्हणतो ना, करदर्शनम, नंतर जमिनीत लक्ष्मी आहे, याच्यात सगळं सांगतो. ती विष्णू पत्नी नमोस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे इथपासून नंतर आंघोळ करताना गंगा, भागीरथी, जल त्यांचा आशीर्वाद, नंतर सूर्य नमस्कार सूर्याला. आपण बघा नंतर बाहेरच्या तुळशीला पाणी, नंतर घरातल्या देवांची पूजा, नंतर गीतेसारख्या विश्वग्रंथाचं वाचन. ही कशी दैनंदिनी आहे. आणि ही आज आपल्याला विशेषतः परत आपला मुद्दा तोच आहे, निवृत्त लोकांना ही दैनंदिनी जमू शकेल. उठल्याबरोबर प्रातस्मरण, कुठल्याही देवाचा मंत्राचा जप करत फिरायला जाणं, तिथे झाडं, वेली, पशु, पाखरे यांची गोष्टी करू. बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु. का नाही म्हणायचं सकाळी फिरायला जाताना? आपण जे स्तोत्र म्हणतो, नवग्रह स्तोत्र सगळेजण म्हणतात. हे ग्रह आहेत कुठे? आपल्या गृहात नाही आहेत, लक्षात ठेवा. ते कुठेतरी आकाशात अवकाशात आहेत. व्यासाने रचलेलं अप्रतिम स्तोत्र आहे. आपण शनीची 7:30 तुम्ही मुद्दामून बघा, असे एकटे फिरायला झाले किंवा बसलेले आहेत वगैरे, आणि आकाश तिथे नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनैश्चरम. लक्षात ठेवा. बघा ना ते आकाश कसं दिसतंय. आता सूर्य येईल, सूर्याची छाया नावाची पत्नी आहे, जी आपण म्हणूया रात्री असेल. त्याच्याबरोबर सूर्याची संज्ञा नावाची पत्नी आहे, ती त्याच्याबरोबर दिवसा असते. म्हणून छायापुत्र आहे तो. आणि त्यामुळे त्याची छाया नकोशी वाटते. सगळं काळं आहे त्याचं. शनी काळा, त्याला अर्पण करायचं. आपण म्हणतो काळे उडीद घालतात, काळं मीठ, काळं तेल, काळं वस्त्र, सगळं काळं केलेलं आहे. परंतु मुद्दा काय आहे की हा शनी आहे ना, तो अत्यंत प्रभावी असा देवही आहे. मला तो बाहेर दिसतो.
म्हणून एक एक रोज म्हणावा. आणि त्या देवता कुठे, आता सूर्य, चला सूर्याचा, चंद्र तिकडे असणार आहे, त्याचं ते आहे तशी कल्पना करून आपण ते स्तोत्र म्हणूया, स्तोत्र जगता येईल. पृथ्वीने हे केलं. ज्यावेळेला कृषी तयार करायची त्यावेळेला अवताची पूजा, नांगराची पूजा, नंतर बीज असेल बीजाची पूजा, नंतर ते वृषभ बैल त्यांची पूजा, भूमिपूजन तर आहेच आहे. नंतर सगळ्या आकाशात तुझ्यात पिकं वाढणार आहेत, तुला नमस्कार. वाऱ्या तू पिकासन डोलवणार आहेस, तुला नमस्कार. सूर्यप्रकाशा तुझ्यामुळे ती पोचली जाणार आहेत, तुला नमस्कार. हे भूमिमाते तुझ्यात घट्ट मुळरून ती वाढणार आहे, तुला नमस्कार. आणि हे जला म्हणजे हे पाण्या तुझ्याशिवाय कशी वाढणार आहेत ती, तुला नमस्कार. हे पर्जन्य देवते सगळीकडे तो नमस्कार करत होता. ही भूमिका इतकी सुंदर आहे, लक्षात ठेवा की त्याच्या ह्या सगळ्यामुळे त्यांनी जर मागितलं तर आपलं सिंहासन खाली रिकामं करावं लागेल, ही भीती इंद्राला. इंद्र बृहस्पतीकडे जातो आणि इंद्र विष्णू म्हणतात, अरे तो माझा भक्त आहे, त्याच्याकडून त्याला काहीच नकोय, तरी तुझं समाधान व्हावं म्हणून मी त्याला विचारतो. मला विचारायला की तुला काय पाहिजे, मला खरंच काही नकोय. अरे पण काहीतरी माग ना, मला बरं वाटेल तुला द्यायला, काही हरकत नाही. मला लक्ष करणं म्हणजे कान दे. कारण तुझी सगळीकडे जी स्तुती चाललेली आहे, कीर्तन चाललेलं आहे, नाम चाललेलं आहे, तुझ्या प्रभावाचं गुणगान चाललेलं आहे, ते मला ऐकू आलं पाहिजे. माझे जे कान आहेत ना, शक्ती मर्यादित आहे, पण इकडे चाललंय तिकडे चाललंय सगळीकडे चाललेलं आहे. मला लक्ष कान दे, मला आणखीन काही नको. केवढा उंची असलेला राजा आहे बघा बरं. आणि म्हणून पृथ्वी अनाथ होती ती सनाथ झाली. या पृथ्वीकडून आणखीन 2 गोष्टी शिकायच्या. तो यज्ञ भावना म्हणजे मी नाहीच आहे, तूच आहे. अयम आणि इदम याच्यामध्ये फरक आहे. इदम इज धिस आणि अयम म्हणजे हाच, असं तुम्ही समजू नका. आपण म्हणतो ना हृत अयम, बघितलं ना, अयम आत्मा हा ब्रह्म आहे. अयम म्हणजे हाच आत्मा. इदम म्हटल्यानंतर तो दुसरा झाला. गमूपंथ अनंत ह्या राघवाचा म्हणल्यानंतर तो दुसरा झाला. गमूपंथ अनंत या राघवाचा. का नाही, आत आपण प्रवास सुरू करायचं ठरवले ना, अंतरयात्रा. आपण परवा आत्मपर्यटन सुरुवातीला आपण केली होती ती मानस यात्रा किंवा मानस वारी. अरे काय सुंदर आहे, कशाचीच गरज नाहीये. हे करोनाचा लॉकडाऊन काय, कुठल्याही लॉकडाऊन मध्ये आपण आनंदात राहू शकतो, समाधानी राहू शकतो, मुक्त मोकळे राहू शकतो आणि मृत्यूचं स्वागत हसत करू शकतो. घाबरत तर बिलकुलच नाही. हे लक्षात घ्या. नाही हे प्रत्येकाला शक्य आहे आणि हाच प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. यालाच गीता रहस्य वगैरे सारख्या आध्यात्मिक ग्रंथात स्वराज्य म्हणलेलं आहे. बाकी पॉलिटिकल फ्रीडम हे त्यांनी कोर्टात सांगितलं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविनच. शेंगांची टरफलं आणि हे न लिहिता टिळकांवर 20 ओळी लिहा, नाही लिहिता आल्या लोकांना. कारण याच्या 20 ओळी आम्ही करतो. तो बुधवार होता, सगळीकडे विकायला बसले होते शेंगा आणि सगळ्याच मुलांनी शेंगा घेतल्या, पण बाळने घेतल्या नव्हत्या. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं टाकली नाहीत, मी ही गोष्ट झाली 15 ओळी. आणि नंतर कोर्ट भरलेला वगैरे मी मिळवणार. कोणत्या प्रसंगी हे वाक्य म्हणले हे शिक्षकांनाही माहीत नसतं. ही दुर्दैवी. आपल्या मन पुराणातल्या ह्या कथा वगैरे आपण भक्त श्रेष्ठांच्या ऐकतोय. चारित्र्य काय आहे त्यांचं एवढं लक्षात ठेवलं तरी पुरतं. पृथ्वीराजाचं चारित्र्य काय, सगळीकडे दैवत्व भरलेलं आहे. त्या दैवत्वातलं दिव्यत्व पाहायला शिका. तुम्ही पूजा करता करता पूज्य बनाल. आज पृथ्वी आपल्यासाठी पूज्य बनलेला आहे, लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यानंतरचा हा पृथ्वी, हा 2 तत्व, एक यज्ञ. सगळी कृती हे यज्ञ आहे. स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. अरे इथे यज्ञ केला अपारा तोषा लागे. प्रत्येक कर्म हे पूजाच कशाला करतोस, यज्ञ कर. हे मी करतोय तुला अर्पण रामा, हे मी करतोय तुला अर्पण, हे मी तुझ्यासाठी करतोय, बघा हे मी तुलाच देणार आहे. हा जो सगळा भाव आहे ना, कुठली कृती करण्यापूर्वी रामा तुझ्यासाठी करतोय, महाराज तुमच्यासाठी करतोय, चालू असताना महाराज तुम्हीच करून घेताय आणि केल्यानंतर महाराज तुम्हाला अर्पण. बास, हा पृथ्वीराज आहे. यज्ञ हा एक संस्कार त्याच्यापासून घ्यायचा. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा पृथ्वीचं दोहन तत्व. दोहन म्हणजे गाईचं दूध काढणं. आपण पहिल्यांदा काय करतो, पहिल्यांदा आपण वासराला, गाईला पाना सोडते ना, आपण म्हणतो ना ती आपल्या टाहण्यासाठी पाना सोडते आणि आपण घरातल्या कान्यासाठी तो घेऊन येतो. थोडंसं लावलं
पाना सुटला दूध सोडलं की नाही की त्याला बांधून ठेवायचं. आणि नंतर दूध ठेवायचं त्याच्यासाठी, कारण दुधावर पहिला अधिकार ताण्याचा आहे की नाही, नंतर आपला. म्हणून आदर्श गवळी तो, ते गाईला 4 स्तन असतात, 3 स्तनातलं दूध काढतो आणि 1 स्तनातलं दूध वास्त्रासाठी ठेवतो. आदर्श गवळी. आपण म्हणतो ना की सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना. त्यांनी काय केलं की हे सगळं एकच आहे. गायींचे रंग निराळे, दुधाचा रंग एक आहे. आणि त्या दुधाला मी गीतामृतम महत दुग्धम, हे काही नुसतं दूध नाहीये, अमृत करून टाकलेलं आहे. हे पृथ्वीने केलं. आता खाणे किती खणणार आहात तुम्ही पृथ्वीच्या मध्यापर्यंत? आपल्या गोव्यात तर प्रश्नच आहे. दोहन इतके ठेवा, थोडं ठेवा ना कोणाला तरी. आपण काही गोष्टी ठेवतो कुणासाठी? आम्हाला पाणी थोडं ठेवा, कारण सूर्य आंघोळ करायला येणार आहे. लहानपणी सांगायचे, कारण त्यावेळेला पाणी नदीचं, विहिरीचं, नळातलं सुद्धा एवढं स्वच्छ नसायचं. आणि खाली ते आम्हाला दिसायचे, चिखल वगैरे खाली आहे, गाळ वगैरे काही. तुम्ही जर सगळंच पाणी अंगावर घेतलं तर शेवटी तुम्ही ती घाण अंगावर घेणार आहात. म्हणून थोडं पाणी सूर्याच्या याच्यासाठी ठेवा, थोडं ठेवा. पहिल्यांदाच तुम्ही जर कावळ्यासाठी तो बली वैश्वदेव किंवा एखादा घास, पहिल्यांदाच तुम्ही त्या मुंग्यांसाठी एखादा घास काढून ठेवा. पहिल्यांदा गोग्रास काढून ठेवलात. तुम्हाला असे अनेक घास काढले तर अरे किती घास आहेत, आणि तू चिमण्यांना एवढा देतोस, मुंग्यांना तर आणखीन एवढा देतोस. घास म्हणायचं त्याला, केवढा घास देतोस. पण देण्याची भावना, आधी देण्याची भावना ही एका बाजूने यज्ञ भावना आहे आणि दुसरी दोहन कल्पना आहे. हे आपल्याला आवश्यक आहे. हल्ली काय करतात, गाईचं दूध काढायचं असेल तर ते यंत्रच लावतात, सकर्स, आणि गाईला त्रास नव्हता शेवटच्या थेंबापर्यंत दूध काढतात. मग दूध देणारं यंत्र म्हणजे गाय, हे लक्षात घ्या. नाहीये गायीकडे बघण्याची भावना. उपयुक्त पशु, युजफुल ॲनिमल, नॉट होली ॲनिमल. आपल्याला जो कोणी देतो त्याला तुम्ही थँक्स म्हणता. मग गाय एवढी दूध देते, गायला थँक्स सुद्धा म्हणायचं नाही. आणि थँक्स म्हणणं म्हणजे त्याला प्रेमानं खायला घालणं नाही. आम्ही सगळं यंत्रांनीच घालतो. बटन दाबलं की प्रत्येक गाईसोबत तेवढं कॅटल फीड पडतं, पुढे बटन दाबलं तिथे पडलं, पुढे. हे काय यांत्रिक जीवन झालेलं आहे का आपलं? म्हणून दोहन तत्व हे पृथ्वीराजाकडून शिकायचं. पृथ्वीराजा हा गुणानं आणि कर्तृत्वानं महान होता. आणि महानतेचं सगळ्यात महत्वाचं लक्षण स्वतःला लहान मानणं, लहान करणं हे आहे. दत्तात्रेयांनी गुरु केले कारण ते लघु झाले. लघु म्हणजे लहान, हे लक्षात ठेवा. स्मॉल, मीन नाही, क्षुद्र नाही, लक्षात ठेवा, लहान आहे. त्या पृथ्वीनंतर प्राचीन बर्ही नावाचा राजा झाला. हा एवढा कर्मठ होता. म्हणजे काय करायचं? यज्ञ करायचा. आणि यज्ञात बळी, निरनिराळ्या प्राण्यांचे बळी द्यायचा. काय गेल्या वेळेला कुठला दिला होता? कोंबडा दिला होता, बकरू द्या. काय त्यावेळेला रेड्याचा सुद्धा बळी द्यायचे. अश्वमेध म्हणजे अश्वाचा बळी द्यायचे. असं चाललं होतं. आणि त्याचा अतिरेक झाला. जरा काही झालं, जरा काही झालंय, जरा काही झालं हे. आणि त्या एक तर कर्मकांड, ते कर्मकांड करताना भाव काही नाही, यज्ञात बळी द्यायचे आणि खूप यज्ञ करायचे. त्यालाच तो धर्म आणि धार्मिकता समजत होता. लोकांना वीट आला, ह्या किती हिंसा, किती हिंसा. नारद आले. नारदांना सगळं कळलं होतं. नारदांनी काय सांगितलं? प्राचीन बर्ही, तू इथेच राहा, मरू नकोस कधी. कारण का? मी आता आलो ना, त्या सगळ्या वाटेवर तू यज्ञात मारलेले पशु तुझी वाट बघतायत सूड घेण्यासाठी. तू त्या ह्याला मारलायस, बोकडाला, तू तुला शिंगावर घेणार आहे. तुला काय वाटलं इथे मारलं त्याला भाजून खाल्लं म्हणजे तो संपला? तुझं भयंकर घाणेरडं जीवन होणार आहे, नरकापेक्षा जास्त. मग आता मी काय करू? त्याला उपरती झाली. राज्याची व्यवस्था सोपवली आणि कपिलाश्रमात, कपिलांचं जे तीर्थ आहे, कपिल तीर्थ गंगासागरात, तिथे त्यांनी काय केलं? तपश्चर्येसाठी निघून गेला. हा प्राचीन बर्ही राजा ध्रुवाच्या वंशात आहे. त्याच्यानंतर प्रचेता, हे प्रचेताचे होते, विरक्तच राजे होते. कल्पना करा की वडील जर विरक्त असतील, लहानपणी यांच्या आजूबाजूला जर विरक्तीचं म्हणजे त्यागाचं जर वातावरण असेल, तर पुढे राज्य करण्याच्या वयाचे झाले तरी ती त्याग करण्याची वृत्ती, ती विरक्ती, ती अनासक्ती, ती निस्संग वृत्ती वाढते. हे 10 जण होते, 10 भाऊ गेले गंगाकाठी. कशाला? तपश्चर्या करायला. पण ब्रह्मदेव काय, नारद काय, ह्या शक्तीनं, ब्रह्मदेव प्रजापिता आहे,
त्यांनी प्रजापती निर्माण केले प्रजा वाढवायला ना. आणि तुम्ही लग्न न करता राज्याकडे दुर्लक्ष करून जर किनाऱ्यावर तपश्चर्या करत आज्ञा केली जा परत. त्यांना एवढं, अरे एकीकडे तुम्ही सांगता संन्यासाश्रम श्रेष्ठ, नाही सांगितला कुठे, गृहस्थाश्रम श्रेष्ठ सांगितलाय. रामदासांनी म्हणलंय ना की ब्रह्मचारी, संन्यासी, तापसी 2 प्रहरी आवासी. दुपारी त्यांना भूक लागते ना, मग तो ब्रह्मचारी कुठे जाणार आहे आणि तो संन्यासी कुठे जाणार आहे, गृहस्थाच्या घरी. ओम भवती भिक्षांदेही. मग हे माधुकरी असतील किंवा हे भिक्षेकरी असतील. गृहस्थाश्रमा मुख्य आहे, पाय आहे. एका बाजूने ब्रह्मचर्य आश्रम, नंतर गृहस्थाश्रमाचाच उत्तरार्ध वानप्रस्थाश्रम आणि नंतर संन्यासाश्रम. म्हणून भागवताचा तर संकेतच आहे, भागवताचा संदेशच आहे, भागवताचं सार आहे. काय सार आहे की गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे. अनेकांना त्यांनी परत पाठवलेलं आहे. मग आता हे प्रचेता आले, राजे आहेत ना ते होणारे, त्यांनी आगी लावल्या सगळीकडे. अरण्याना आगी, झाडं तोडली, वाटेल तो विध्वंस करायला सुरुवात केली. आता वनस्पतींचा स्वामी, रसांचा स्वामी चंद्र आहे. चंद्राचं एक नाव सोम आहे. सोमवार म्हणजे मंडे, मुंडे, तसा मंडे झाला. चंद्राचा वार आहे तो. तो खाली आला चंद्र आणि त्यांना सांगतो, अरे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, तुम्ही सौम्य व्हा. मी सोम तुम्हाला सांगतो, तुम्ही सौम्य व्हा. आणि सौम्य हे आपल्या शिष्याला सुद्धा म्हणायचे. सौम्य म्हणजे हे शिष्या निरनिराळ्या नावाने हाक मारायचे, सौम्य शिष्य, सौम्य. आणि मग ते खरंच त्यांना ते चंद्राचं सांगणं पटलं. आले, विवाह केला, चांगलं राज्य केलं. आणि यांच्या 10व्या पिढीत वाल्मिकी जन्मले. वाल्याचा वाल्मिकी ही अध्यात्म रामायण, तुलसी रामायण त्यांच्यातली कथा आहे. पण वाल्मिकी रामायणातला वाल्मिकी काय सांगतो आणि केव्हा सांगतो ते महत्वाचं आहे. की रामा ही लव कुश, की ज्यांनी कुश लव रामायण गाती, ही तुझीच मुलं आहेत, माझ्या आश्रमात जन्मलेली आहेत. आणि ही सीतेचीच मुलं आहेत. ही सीता तुझी पत्नी, हे कुश लव तुझी मुलं, त्यांना मी तुझ्याकडे सोपून जबाबदारीतून मुक्त होणार आहे. मी सत्य बोलतोय, कारण प्रचेतांच्या कुळातल्या 10व्या पिढीचा मी प्राचेतस ऋषी आहे. वाल्मिकी मला म्हणतात प्राचेतस, म्हणजे मी ऋषींच्या कुळातला आहे. वाल्याचा वाल्मिकी ही भक्तीची कथा आहे. आणि आपल्याला म्हणजे जो वाल्या आहे, जो दुष्ट आहे, जो निरनिराळ्या लोकांना काय करतो, एका पद्धतीनं काय मारतो, काय लुटतो, काय, तो सुद्धा वाल्मिकी ऋषी होऊ शकतो. हा केवढा मोठा संस्कार आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून जर विचार केला तर प्रचेता हा सुद्धा एक महत्वाचा दुवा आहे. ध्रुव उत्तानपादाचा जो वंश आहे त्याच्यातला. आता मनुपुत्राचा दुसरा उत्तानपादाचा बंधू प्रियव्रत, त्याचा वंश पाहूया. हा प्रियव्रत आहे ना, नावाप्रमाणे व्रत प्रिय आहे. त्याला एवढी व्रत आवडतात, पण तो अत्यंत श्रद्धापूर्वक, भावनापूर्वक ती व्रत करतो. चांगला आहे तो. त्याला सुद्धा कितीतरी पुत्र झालेले आहेत. परंतु ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारलेला. गृहस्थाची सगळी, तो राजाच आहे ना. मग आता पृथ्वी जशी सनाथ केली पृथूनी, आता जवळजवळ भावाचाच मुलगा, हा पृथूच्याच काळातला प्रियव्रत, त्यांनी काय केलं, रथाच्या चाकानी समुद्र निर्माण केले. मग त्यांनी चाकं फिरवून 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 खड्डा निर्माण केला. पावसाळ्यात तो भरला, सागर तयार झाले. त्यांनी सप्त रस सागर जलतत्वाचे बनवले. आपण क्षीर सागर म्हणतो, निरनिराळे 7 सागर सांगितलेले. क्षार म्हणजे सागर आहे, काहीतरी गोड सागर असेल, हे रसांचे सागर आहे. तर ते ह्या प्रियव्रतांनी बनवले. प्रियव्रतांनी आणखीन खूप गोष्टी केल्या समाजप्रियाच्या. अशी पृथ्वीची व्यवस्था लावली, सप्तद्वीप तयार केली. द्वीप म्हणजे काय, बेट. आणि त्या 7 बेटांचा असा एक समुदाय, असा तो जम्बूद्वीपच आपलं नाव आहे ना पूर्वी. जम्बूद्वीप आहे, महाक्षर हे माता पुरनिवासिनी. जम्बूद्वीप हे आपलंच आहे. भारत हे द्वीपच आहे की. द्वीप आणि आयलंड ह्याच्यामधला एक फरक आहे की आयलंड सर्व बाजूनी पाणी आहे आणि द्वीप म्हणजे आपण त्याला पेनिन्शुला म्हणतात. तर ते कसं आहे की 3 बाजूनी पाणी. भारताच्या इकडे पाणी आहे, इकडे पाणी आहे, बंगालचा उपसागर आहे, इकडे सिंधू सागर आहे, बे ऑफ आपण अरेबियन सी म्हणतो, आणि खाली हिंदी महासागर आहे. या 3 महासागरांचा संगम म्हणजे कन्याकुमारी. कुठेही 3 सागरांचा संगम नाहीये. 3 नद्याचा संगम अनेक ठिकाणी आहे.
पण सागरांचा संगम नाही. आणि म्हणून तिथे तपश्चर्या करत बसले होते हनुमानजी. तिथे स्नान करायला लोक जातात. नद्या सगळ्या समुद्रालाच मिळतात आणि सगळा समुद्र जोडलेला आहे. आपण जर नकाशा बघितला तर सगळा समुद्र जोडलेला आहे, समुद्राचं पाणी. आणि त्यामुळे तिथे आंघोळ करणं म्हणजे सर्व क्षेत्रात आंघोळ करणं. मागे आपण सहज बघितलं होता, मुद्दा म्हणून सांगतो की ज्या वेळेला बिभीषणाला राज्याभिषेक करायचा ठरला, बिभीषण शरण आलेला आहे, अजून युद्ध सुरू सुद्धा झालेलं नाही, अशा वेळेला राज्याभिषेक करायचा आहे, चला सगळ्या नद्यांचं पाणी आणा. मग कोण वांद्रे गेली गंगेकडे, कोण यमुनेकडे, सगळीकडे. हनुमान तिथे उभा आहे. तू म्हणतो तू का गेला नाहीस, तुलाही आज्ञा आहे. तू म्हणतो तयारी करा ना बाकीची, मी लगेच आणतो. तयारी झाल्यानंतर तो तिथेच गेला. सागराच्या तीरीस हा प्रसंग घडलेला आहे, कारण आलेले आहेत सगळे. अशा वेळेला ते सागराचं पाणी आणलं, जगातल्या सगळ्या नद्यांचं पाणी इथे आहे. हा बुद्धिमतां वरिष्ठम, हा बुद्धीनं श्रेष्ठ असा आहे. त्यामुळे काय की त्यांनी हे सगळं केलं रथचक्रांनी. नंतर त्यांनी सांगितलं झालं समाधान, ब्रह्मदेवाला गृहस्थाश्रमाची सगळी, आता मला वानप्रस्थाश्रम आणि ईश प्राप्तीसाठी मुक्तीसाठी संन्यास आश्रम घेण्याची परवानगी द्या. मग त्यांनी आपल्या मुलांकडे वगैरे व्यवस्था लावली. त्याचा नातू नाभी म्हणून आहे, हा अत्यंत सात्विक वृत्तीचा आहे. सात्विक राजा मिळणं ना हे प्रजेचं भाग्य. आणि त्या काळात राजच पद्धती होती सगळीकडे, राजेशाही मोनार्की म्हणून आपण म्हणतो. आणि समर्थांनी सांगितलेलं आहे राजा कसा असावा, राजा असावा कै पक्षी परमार्थी. कै पक्षी म्हणजे कैवारी, परमार्थाचा कैवार, परमार्थाची बाजू, परमार्थाला उत्तेजन देणारा, आपण म्हणतो ना प्रमोट करणारा, असा राजा पाहिजे. तसा हा राजा होता नाभी. आणि त्याचं एक आहे, तो एका ह्याच्या पडला, प्रेमात पडला, अप्सरेच्या वगैरे, त्या निरनिराळ्या गोष्टी येतात. नंतर ऋषभदेव या वंशात आलेला आहे, प्रियव्रताच्या वंशात ऋषभदेव, याच्याबद्दल आपण बघितलेलं आहे. ऋषभ म्हणजे श्रेष्ठ असं सांगितलं. ते जैन म्हणून जे एक परंपरा निर्माण झाली त्याचा पहिला हा ऋषभदेव आहे. त्यांनी काय 3 गोष्टी आपण ऋषभदेवांच्या बद्दल बघितल्या होत्या, पुन्हा बघण्यासारखं आहे, कारण हा एक महात्मा आहे. हा महान आत्मा आहे की ज्यांनी पुस्तकात वाचलं ते जीवनात आणण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. पहिली गोष्ट की मी जर बोलत राहिलो लोकांच्याकडे तर काही लोकांना जोडणार आहे, काही लोकांना तोडणार आहे. मग माझी बोलण्याची प्रवृत्तीच जर मी कमी करून टाकली, मी बोलतो ना मुका कसा, याच्यात पुढे भरत झालेला आहे, जड भरत, ते आपण बघणार आहोत, सुंदर कथानक आहे ते. तर इथे लक्षात घ्या, हा जो आहे त्यांनी काय ठरवलेलं आहे ऋषभाने, की तोंडात गोटे घालून बसेन आणि त्यामुळे काय बोलेन ते लोकांना कळणार नाही. लोक म्हणतात याचा नाद सोडा, या मंत्र्यांना विचारा, याला विचारा. हा सुटला बोलण्यातून. नंतर त्यांनी काय केलं की पाणी, नारळ म्हणजे 3 भाग आहेत, आतलं पाणी, मधलं खोबरं, कातली म्हणतो आपण कोकणीत, आणि बाहेरची करवंटी किंवा कट्टी. याच्यात आपल्याला खाण्याच्या दृष्टीने महत्वाचं खोबरं आहे, पिण्याला पाणी आहे, पण पाणी आटल्याशिवाय पूर्णपणे खोबरं विकसित होत नाही. आणि पाणी जर पूर्ण आटलं तर काही दिवसांनी खोबरं कोरडं होतं आणि कट्टीपासून सुटतं. हे रूपक आहे. कट्टी म्हणजे माझा देह, देह म्हणजे तुम्ही म्हणा ना हाडं काय, निरनिराळ्या, हा जो देह सगळ्यांनी, कातडीच नाही फक्त, डोळे कान नाक जीभ त्वचा, त्वचेने केलेलं हे सगळं. तर त्याचा आत, माझा जो आत्मा आहे तो जर सुटायचा असेल तर माझं शरीर जे आहे ना ते शरीर आटवलं पाहिजे, झिजवलं पाहिजे. बघा उत्तम, हेच नचिकेताला त्यांनी मृत्यूचं रहस्य सांगितलंय की मुंज नावाचं गवत आहे आपल्या हरियाली सारखं. हरियाली सुद्धा बाहेरून जर दाबली तर आतून तुम्ही काढलं तर ज्याला पित्त म्हणतो, गबा किंवा गाभा, तो असा बाहेर येतो. आणि त्याचं जर दूध केलं तर ते अनेक रोगांवर, विशेषतः उष्णतेच्या विकारांवर औषधी आहे असं म्हणतात. हरियाली वरचं हे जरा थोडंसं दाबलं, आतलं काढलं तर पित्त निघतो. इतका कोवळा असतो की आपण कच्चा चावून खाल्ला तरी आपल्याला गोड वाटतं, त्यातून दूध निघतं. बाहेरचं आहे ते कवच आहे, ज्याला कवच म्हणतो, स्किन, त्याला कॉईल म्हणलेलं आहे. कॉईल, COIL, कॉईल म्हणजे कव्हर. मॉर्टल कॉईल म्हणजे ही मरणारच आहे ना, त्वचा मरणारच आहे, काऊन कायम जगणार आहे. रामकृष्णाने दिलेलं उदाहरण लक्षात ठेवा. गाद्यांची कव्हर्स निरनिराळ्या रंगाची असतात. काय सुंदर उदाहरण आहे. ही तांबडी असेल, ही असेल, याच्यावर चट्टे पट्टे असतील, त्याच्यावर फुलपाखर असतील, कुठली असेल, आतला कापूस सारखाच असतो. म्हणून बाहेरून मी गोरा, मी काळा असेन, मी सुरूप, मी कुरूप असेन, मी उंच, मी बुटका असेन, माझं नाक लांब किंवा नकट असेल, काही असेल बाहेरून, ह्या गाद्यांच्या खोळी आहेत. दीज आर मॉर्टल कॉइल्स. याच्यावरून काय तुम्ही ठरवता
हिला लग्न करायचं का त्याचं लग्न करायचं. एकदा मला आठवतं की एका शिक्षकाने, तो शेजारच्या बाकावर बसलेला आहे, आम्ही शिक्षक वगैरे आम्ही एकावर 3 जण बसलो बाकावर, आणि तो तिथे बघतोय. 2 जण तरुण बोलतायत. काय रे कितवी बघितलीस? तो म्हणतो सेंचुरी मागायला अजून 3 कमी आहेत. म्हणजे 97 मुली बघितलाय. हा याचा पुरुषार्थ. या 97 मधल्या 90 मुलींनी यालाच मनातल्या मनात नाकारलेला आहे. हा कोणाला पाहिजे? पण हाचा पुरुषार्थ काय नकारलेला आहे. 3 उरल्या की सेंचुरी मारलीच समज. अरे पण काल बघायला गेलो त्याचं काय? म्हणला काही नाही, सेकंड क्लास. त्यावेळेला हा शिक्षक तिथे जाऊन विचारतो की माझी मुलगी लग्नाची आहे, ते क्लास कसा ठरवतोस रे तू? मला माझ्या मुलीचा क्लास सांगायला पाहिजे ना. मी याच्या खाली लिहिन, नक्षत्र असतं ना कुंडली, त्या कुंडलीच्या खाली सेकंड क्लास. कसा ठरवलास तू क्लास? सोपा आहे म्हणला. मी मनातल्या मला तिला आउट ऑफ मार्क्स दिले 100 मध्ये 45च्या खाली सेकंड क्लास, 35च्या खाली नापास, 60 पर्यंत फर्स्ट क्लास. पेपर कोणता घातला होता रे तिला? गडबडला. पेपर कुठला घातला होता रे? गडबडला. मी काय पेपर घालणार वगैरे. तिने तुला पेपर घातला असता तर? नंतर असं घडलं की तुमचे प्रश्न विचारून झाले असतील तर आता मी प्रश्न विचारते. मला तुम्ही विचारलं की टेनिसचा बॉल जड का क्रिकेटचा बॉल जड? आता मी तुम्हाला विचारतो की क्रिकेटचा बॉल आणि टेनिसचा बॉल डायमीटर कुणाचा कमी असतो सांगा. मला उत्तर माहित आहे. डायमीटर म्हणजे व्यास. कुठला चेंडू लहान असतो? वजन विचारतात ना. मी दुसरं विचारतो. असं उत्तर देतात ना, कारण ही बुद्धिमान पिढी आहे हो, आणि मुक्त पिढी आहे. का आम्ही ॲट द रिसिव्हिंग एंड ऑलवेज? एका सगळ्यांचे प्रश्न झाले. गंमत म्हणून तुम्हाला सांगतोय. एकीने विचारलं सासून, भावी सासून, मला सांग की 1 किलोत किती लाडू होतील? 1 किलो रव्यात किती लाडू होतील? त्यावेळेला तिने सांगितलं रुखवताचा केला तर 1च होईल, माणसाला पण मोठा वगैरे. हा अगदी मुलांना वगैरे द्यायचे 100 सुद्धा होतील. तुम्हाला किती पाहिजेत मी करून देते. इतकी स्मार्ट. मला नको सून. जणू काय मला तुम्ही सासू म्हणून हव्याच आहात. विचार करा. मुद्दा काय आहे की कुणी कुणाला मार्क्स द्यायचे, कुणी कुणाचा क्लास ठरवायचा. आणि हा सगळा विषय जो आहे ना, तो आपण जे बघतोय ना, ऋषभदेव त्यांनी ठरवलं. अरे कशाला महत्व देता तुम्ही? तिच्या रंगाला महत्व देता, गुणाला द्या ना. कारण रंग उडून जाणार आहे, सुरकुत्या येणार आहेत, केस पिकणार आहेत किंवा केस गळून पडणार आहेत. पण ती स्वयंपाक चांगला करते, तिचं भरत काम म्हणजे एम्ब्रॉयडरी चांगली आहे. अरे ती लोकांना रिसीव्ह काय करते. लोक म्हणतात की तुमच्याकडे येऊन महिनाभर राहावंच वाटतं. या ना भाऊजी, दोन्ही दारं उघडी असतात आमची नेहमी. काय प्रेम आहे. हे गुण मरेपर्यंत उरणार आहेत. म्हातारपणी वरचं सौंदर्य जाणार आहे, ज्याला तू सेकंड क्लास आणि 5 क्लास म्हणतोस. विचार करा. आणि त्यामुळे काय की इथे वृषभाने काय ठरवलं की मी इतका आटवीन आतला रस की कट्टेच्या आत मी मुक्त होईन. तो नारळ गुडू 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 वाजतो ना, मुलांना बरं वाटतं. एक डमरू आणलाय आणि निरनिराळे अनेक घरात नारळ वाळतात. ते वाळल्यानंतर पाणी मिळत नाही, खोबरं वाळतं, आणि त्या वाळलेल्या खोबऱ्याचं आपण तेल काढतो. हे लक्षात घ्या. म्हणून त्यांनी रस आटण्यासाठी बुद्धीनं मनाला सांगितलं पाहिजे. नाहीतर उपासाच्या दिवशी आपल्याला आपली आवडती भाजी आवडते, आवडते पदार्थ आवडतात, म्हणजे मनात त्या रसांचे झरे चालू आहेत, पण वरून उपास आहे. म्हणजे तोंडाने मी ते खाणार नाही, पण मनात असणार. त्या या गोष्टी काय आहेत? रस आटवला पाहिजे. हा आणि रसिक रसिक म्हणायचं. आणि त्या रसिकतेच्या महापुरात मी एक पूरकग्रस्त, पु ल देशपांडेंच्या एका लेखाचं नाव आहे, रसिकतेच्या महापुरात मी एक पूरकग्रस्त. आणि म्हणून मला एखादं गाणं ऐकवायला नेतात आणि त्या गाण्याबद्दल त्या कॅसेट एवढं बोलत बसतात की की चो ऐकू येत नाही हो. आणि कसं होतं गाणं कुठलं मी विचारतो त्यांना. ही रसिकता हे भयंकर आहे. हा यांनी रस आठवलाय. आणि रस आठवल्याशिवाय चांगला गायक होता येत नाही, त्याला रियाज म्हणतो आपण. रस आठवल्याशिवाय चांगला क्रिकेटपटू होता येत नाही, ह्याला आपण प्रॅक्टिस म्हणतो. हा रसच आहे की हो. मला हेही पाहिजे तेही पाहिजे, लग्नालाही जायचं, ही पार्टी ती पार्टी. पार्टीत रस निरनिराळ्या प्रकारचे असतात की हो. ते रस पाहिजे तर मी कसा ऋषभ होणार आहे? ऋषभाकडून हे शिकायचंय आपल्याला. आणि तिसरं ऋषभ म्हणजे काय की नैनम दहती पावका. कर्नाटकात फिरत होतो आणि एक ऑब्झर्वेशन आहे, भागवतातली बरीचशी कथानकं, आता आपण उद्या अवतार सुरू करणार आहोत, ते बरीचशी कथानकं ही दक्षिण भारतातली आहे.
डाऊन द विंध्याज आपण म्हणतो ना, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू. भक्तीनं आपला प्रवासच नाही का सांगितला. मी द्रविड प्रांतात जन्मले, केरळमध्ये आले, नंतर कर्नाटकात आले, खूप चांगले दिवस गेले. मी अल्लड किशोरी होते, महाराष्ट्रात आले. अरे वा, मला सुंदर वाटलं. तारुण्य म्हणजे काय, यौवन म्हणजे काय, मी होते. आणि नंतर गुर्जर प्रांतात आल्यानंतर माझे हाल सुरू झाले, विशेषतः माझ्या मुलांचे. ज्ञान आणि वैराग्य कुणालाही नकोय. अरे ज्ञान मिळवत बसला तर मी बिझनेस कसा करू, आणि वैराग्य आणि बिझनेस कसे एकत्र जाणार आहेत सांगा बरं. म्हणून त्या प्रांतात आल्यानंतर मला झालीच उपासमार, पण माझी मुलं खंगली, माझ्यापेक्षा म्हातारी झाली. मग त्यांना घेऊन कशी वशी मी वृंदावनात आले. भागवताचं महात्म्य आहे ना ते. वृंदावनात मला बरे दिवस आले, कारण प्रत्येक जण नाव घेत होते, गोविंद गोपाल. मला बरं वाटलं, पण मुलं तशीच राहिली. मग नारद म्हणतात मलाही माहित नाही, शेवटी ते सनत कुमार सांगतात. काय सांगतात की भागवत वाचन करा, सप्ताहम वाचमन, सप्ताह करा भागवताचा. आणि दिनाचं महत्व नाही, कोणत्याही दिवशी सुरू करा. दिनानाम नियमो नास्ति, नियम नाही आहे. या पक्षात सुरू करायचं का त्या पक्षात. उलट ज्याला आपण श्राद्ध पक्ष वगैरे म्हणतो त्याच्यात सप्ताह म्हणून तुम्ही फार धार्मिकतेने करू नका. वाचन करायला काय हरकत आहे, अभ्यास करायला काय हरकत आहे. पौष महिना हा अधिक महिना, अभ्यास करायला सुतक आणि सुयर सुद्धा आड येत नाही. अभ्यास मी म्हणतोय. ओली पूजा निराळी, म्हणजे गंध लावणं, फूल घालणं, दिवा लावणं हे निराळी. देवघरात जाऊ नका ना, पण देवघरापेक्षा बाहेर कितीतरी घर आहे. अभ्यासिका जर असेल, पुस्तकं असलेली, तर ती देवघराच्या बाहेर आहे. वाचा, ग्रंथ वाचा. हे ऋष्यवाचा मुलगा भरत. आता भरत आणि जड भरत. भरत राज्यावर आला, चांगला आहे राजा. त्याने राज्य केलं, संसार केला, सगळं केलं. आणि नंतर म्हटलं आता मी शेवटचा संन्यासाश्रम, मुक्तीचा अभ्यास आलेला आहे. काय सुंदर जागा आहे, डोळ्यासमोर आणा बरं. एक समोरून प्रवाह वाहतोय, आणि प्रवाह म्हणजे असा आहे तो जलस्रोत आहे, निर्झर आहे जरा, त्याच्यावर जरा उंच आहे, सुंदर वृक्षराजी आहे. आपण पंचवट म्हणतो, निरनिराळी मोठी झाडं आहेत. त्यांनी छान झोपडी बांधलेली आहे, आणि तिथे तो मुक्तीच्या अगदी जवळ पोहोचलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं तेज वाढत चाललेलं आहे. येणारे जाणारे त्याला नमस्कार करायला लागलेले आहेत. आणि आनंद आनंद आनंद, आपण आनंदाचे डोई, आनंद तरंग, त्याचा तो मूर्तिमंत उदाहरण होता हा भरत राजा. एक दिवस काय घडतं, त्या याच्यासाठी पाणी प्यायला म्हणून एक हरिणी येते, आणि ही हरिणी गर्भवती आहे. म्हणजे कोणत्याही क्षणी ती वील आणि तिचं शावक किंवा पाडस हे येईल जन्माला. आणि अशा वेळेला ती पाणी पिते शांतपणे, आणि सिंहाची गर्जना ऐकू येते. आपलं आणि आपल्या बाळाचं जीवन वाचवण्यासाठी ती पाय पोटात घेऊन एवढी उडी मारते त्या झराच्या पलीकडे, की त्या याच्यात ती विते, ते बाळ पाण्यात पडतं आणि ती पलीकडच्या तीरावर पोचते. करणार काय, अत्यंत अगतिकपणे त्या जन्मलेल्या आपल्या पारसाकडे बघते आणि निघून जाते. सिंह येतच नाही. पण ह्यांच्या मनात आता प्रश्न आला, अरे हे जीव आपल्या देखत मरतोय, आपण मुक्त झालेलो आहोत, आपण कुठलाही संग नाही, आपण म्हणतो बंधन नाही, मुक्त, डिटॅच्ड, अलिप्त, तरी राहवलं नाही. आज कुठेतरी माणूस जागा आहे ना. विवेकानंदांनी उत्तर दिलेलं आहे. त्यांचा गुरुबंधू हिमालयात आजारी आहे आणि कुठलाच उपचार होत नाही, मृत्यूपंथावर जवळजवळ आहे, आणि हे इकडे वेदांत शिकायला गेले प्रमदादासकडे काशीला. ज्यावेळेला त्यांना ही बातमी कळली त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. त्यावेळेला ते प्रमदादास म्हणतात, मला वाटलं होतं की चांगला विद्यार्थी मला मिळालेला आहे, मी धन्य समजत होतो, पण ज्ञान शिकतोयस, वेदांत शिकतोयस, आणि डोळ्यातून पाणी. विवेकानंद म्हणले, म्हणजे वेदांत माणूस जर वृक्ष दगडासारखा होणार असेल तर गेला वेदांत खड्ड्यात, मला नाही शिकायचा. आम्हाला अश्रू असतात स्वामी लोकांना, आम्ही स्वामी असतो अश्रूंचे सुद्धा. अश्रूंच्या महापुरात वाहून जात नाही. अरे माझा मुलगा गेला रे, माझा मुलगा गेला रे, आत्महत्या करत नाही किंवा वाहून जात नाही, संसार उधळून देत नाही. बघा मी काय करतो. गेले, त्याची सेवा केली, त्याला पूर्णपणे वाचवलं, पुन्हा प्रमदादासांच्याकडे आले. आपण पुढे सुरू करायचे का पाठ वेदांताचे. त्यावेळेला ते म्हणाले, तू गेल्यानंतर मी विचार केला, खरंच जो साधू आहे, जो स्वामी आहे, जो संत आहे, सगळ्या जगावर प्रेम करतो, तर तो प्रेमळ नको का. आणि प्रेम हा रस आहे, भक्ती हा रस आहे, सगळ्या रसांचा रस प्रेम आहे. गोपींच्याकडे प्रेम होतं, लक्षात ठेवा. आणि प्रेमात गिव्ह अँड टेक, म्हणजे देव घेव नाहीये, फक्त देव आहे, देणं आहे.
भक्तीमध्ये सुद्धा काहीतरी अपेक्षा आहे. देवा मी तुझी इतकी भक्ती केलेली आहे, मला हे देणार आहे. तर देव म्हणतो अरे देव माझं नावच आहे, देव देव. म्हणून घेव नाहीये काही, फक्त देणं आहे. काय? परमेश्वराला. म्हणून सगळं माझं एकमात्र होते ते मी दिले माधवाला, 10-20 असती कारे मने उद्धवा. सांगितलं एकच मन होतं आणि ते माधवाला दिलेलं आहे. आता मला मनच उरलेलं नाही. काय मन लावून ऐका म्हणून सांगतो आणि कृष्णाचा निरोप काय बाहेरून म्हणलाय. आपण कितीदा तरी हा प्रसंग बघितलेला आहे, पण हा गोड प्रसंग आहे. आणि ह्या प्रसंगात जे मर्म आहे त्याला उद्देशून नारद म्हणतात यथा व्रज गोपिकानाम. काय भक्ती भक्ती मी सांगू तुम्हाला, आणि तुम्ही काय भक्ती आणि भक्त कसा विचारताय. जा जा. व्रज गोपी म्हणजे गोकुळातल्या गोपीने जे कृष्णावर प्रेम केलं ती खरी भक्ती आहे. हे महत्वाचं आहे. हा भरत आहे, त्यांनी त्या पाडसाला उचललं. पाडसाला उचलल्यानंतर हे केलं. आता तसे जेवणाची काही व्यवस्था करायला पाहिजे. वनस्पतींचा रस, ते पाणी, हळूहळू कोवळं गवत घालत घालत तो त्या ह्याच्यात एवढा गुंतून गेला, त्या पाडसात एवढा गुंतून गेला की तो पाडसमयच झाला. ते आता मोठा हरिण झालेला आहे आणि याचा जीवनाचा शेवट आलेला आहे. त्याच्या मनात विचार येतो की मी गेल्यानंतर या हरणाकडे कोण बघणार. मुक्तीच्या जवळ आलेला या हरणात कसा अडकला बघा बरं. पुढचा जन्म हरणाचा येतो त्याला. आणि ते हरिण अरे हा आपला जाणार आपल्याला सोडून. त्यांना सुद्धा कळतं ना, सेन्स असतो की काय आहे. मुद्दामून बघा की एखादा कुत्र्यांवर वगैरे प्रेम करणारा जर सिरियस असेल घरात तर कुत्री भुंकत नाही. रात्र सुद्धा स्मशान शांतता वाटते. अनुभव घेऊन सांगतोय तुम्हाला. तो अटॅचमेंट पाहिजे. अटॅचमेंट म्हणजे कशी, हा आपला माणूस आहे हा विश्वास त्या प्राण्यांच्या मनात निर्माण झाला पाहिजे. तर त्या हरिण यांच्याकडे बघत असताना हे गेले, आणि हे गेले म्हणून हरिण सुद्धा काही दिवसांनी गेलं. पण शेवटी हा विचार असल्यामुळे हरिण माणूस झालं आणि हा हरिण झाला. शेवटची वासना अंते मती सागती. पण हा हरिण झाला, इतका जवळ मुक्तीला आला होता. त्याला आधीचे आहेत तो आश्रमांच्या शेजारीच राहायचा. जीवन त्याचं लवकर संपलं आणि तो आश्रमांच्या शेजारी ऋषी वगैरेंच्या बघत मेला म्हणून माणूस झाला. पण त्यावेळेला त्याला आधीच्या जन्मांचं ज्ञान होतं. तो म्हणाला मला सगळ्यात जास्त लोकांच्यात मी गेलो आणि रमलो तो मुक्तीपासून दूर जाणार आहे. मुक्तीला जवळ होतो मी हरणाचा जन्म येण्याआधी. मी भरत आता जड भरत होतो. जड भरत म्हणजे काय, मला स्वतःची काही इच्छाच नाहीये, काही इच्छा नाहीये. तो असा उभा राहायचा. त्याचे राज्य वगैरे सगळं सोडलं. जड भरत. ते म्हणतात हा मूर्ख आहे, हा बोलत नाही, काम काही त्याला काम कुठलं करावं काही कळत नाही. इथे उभा. एकाने सांगितलं ये रे इकडे, आणि हे तिकडे पोचवून दे. तिथे पोचवलं. त्या घरासमोर उभा. कोणी खायला दिलं दिलं. आणि असं एकंदर जीवन असल्यामुळे तो अंगापिंगा चांगला होता. एकदा असाच उभा होता रस्त्याच्या कडेला. राजाची पालखी येत होती. रहुगण राजा ते हरिण हे झालं ना, आणि त्याला त्या ऋषीकडे मुक्तीला जवळ पोचलेल्या त्या ह्याच्याकडे बघत आल्यामुळे, त्या ऋषीकडे बघत आल्यामुळे ते राजा झालं रहुगण. आणि पालखीत एकाला भोईला काहीतरी झालं होतं. याला सांगितलं सर पालखी कर. आणि ह्याला कुठे पालखीचा रिदम जमतोय. आणि पालखी वर खाली व्हायला लागली. राजा म्हणला कोण नवीन आलेला आहे. भोई. भोई म्हणजे पालखी वाहणारा. तर त्यांनी सांगितलं की हा याला येत नाही. तो तर बाजूला सर. राजाला त्यांनी आत्ता बोलला हा. राजाला प्रश्न विचारला तू कुणाला बाजूला सर म्हणतोस. देहाला असेल तर देह अचेतन आहे, जड आहे, तू त्याला बाजूला केलं पाहिजे. आत्म्याला म्हणलं असेल आत्मा हा सर्वव्यापी आहे, त्याला बाजूला कसं करायचं. जो सगळी आकाशाला बाजूला करता येईल का. पण घराची भिंत सुद्धा तुम्हाला बाजूला करता येईल. पाडून दुसरीकडे बांधते. हे टेबल वगैरे नेता येईल. आकाश कसं नेणार आहात. आणि हा तर आकाशापेक्षा सूक्ष्म आहे आत्मा परमात्मा. त्याला हलवू कसा. त्याला राजा खाली उतरला, नमस्कार केला. आणि तू तर ज्ञानी दिसतोस. त्याला तिथे त्याने उपदेश केलेला आहे. भवाटवी हा शब्द फार विचित्र वाटेल. भव अटवी. अटवी म्हणजे अरण्य. अरण्याचं रूपक केलेलं. भव नदी, भव सागर, भव पूर. भव म्हणजे संसार. मग पुराची सगळी दृश्य आहेत ना ती संसारात आपल्याला कशी अनुभवायला येतात. भव सागर. सागर कायम लाटा. आपलं मन तसं, आपलं जीवन तसं. जीवनात एक गोष्ट कायम काही टिकत नाही. सुख टिकत नाही, दुःखही टिकत नाही, आहे ना. म्हणून काय आहे की भवसागर. तसे रान. मग रानात तू अरण्य रुदन केलंस. रानात जनावर आहेत, रानात वृक्ष आहेत, रानाचं म्हणून एक सौंदर्य आहे. अटवी. भव अटवी.
असं त्यांनी सांगितलं आणि मुक्त झाला तो रहुगण काय आणि हा काय. आणि जड भरताचा प्रश्न संपला. शेवटचा एकच विचार पाहून आपण थांबणार आहोत. आपल्या देशाचं नाव भारत हे 3 भरतांवरून पडलेलं आहे. 3 भरत. पहिला हा जड भरत जो ज्ञानी आहे, ज्ञान मार्ग. आपल्याकडे 3 मार्गांची 3 उदाहरणं आहेतच, आपण अनेकदा बघूया ते. पण पहिलं हा ज्ञानमार्गी आहे. दुसरा कर्ममार्गी, तो भरत वंशातला. भरत कोण? दुष्यंत शकुंतलेचा. शकुंतलेला सहज प्रश्न आहे, माणसाला दात किती असतात ग? नीट चावून खा म्हणतेस, किती दात असतात? ते म्हणजे सगळे दात आले तर 32 असतात. गाईला किती असतात? मोजले नाहीत. हा उठला, गोठ्यात गेला, वाघाला किती असतात? हे वाघाचे कोण मोजणार आहे? दुसऱ्या दिवशी वाघा त्या बाजूला छावा असतो वाघाचा, तो त्याला पकडतो आणि त्याचे दात मोजतोय. हा काय पराक्रमी आहे, काय धैर्यवान आहे. आणि त्याच वेळेला त्याला दुष्यंत भेटतो. हा दुष्यंताचा भरत अत्यंत पराक्रमी भरत. याला अनेक राण्या होत्या, पण काय व्यासांची प्रतिभा असेल किंवा काय जीवन आहे लक्षात ठेवा. त्या राण्यांना मुलं झाली होती, पण आपला पती एवढा पराक्रमी, एवढा तेजस्वी आणि लोकांना एवढा आवडणार आहे, आपली मुलं त्या उंचीला पोचणार नाही म्हणून राण्यांनी मुलं मारून टाकली. हा निपुत्रिक झाला. काय हा विचार त्यांना येतो की माझा मुलगा हा माझ्या पती एवढा महान होणार नाही. मारून टाकलेला वारा त्याने मारून टाकलेला आहे मुलांना. हे भरत दुसरा, पण हा कर्म भरत आहे, त्याच्यावरूनही भारत नाव पडलेलं आहे. आणि तिसरा भरत रामाचा भरत, हा भक्त भरत आहे. ज्ञानी भरत हा जड भरत, पराक्रमी कर्मयोगी भरत हा आपला दुष्यंत शकुंतलेचा भरत, आणि भक्त भरत हा रामाचा भरत. आणखीन काय सांगायला पाहिजे? या तिघांवरून आपल्या देशाला भारत हे नाव पडलं. पण भारत या शब्दाला आणखीन एक अर्थ आहे, आपण पूर्वी पाहिलं, पण त्याची उजळणी करत थांबूया. भा म्हणजे प्रकाश. प्रकाश म्हणजे गुण. जे जे चांगलं आहे ना त्याला आपण प्रकाश म्हणतो, आणि वाईट आहे त्याला अंधार म्हणतो. म्हणजे जे चांगले सद्गुण आहेत ना, त्या सद्गुणांची पूजा करण्यात रत. भा म्हणजे प्रकाश. प्रकाश भागवतातला भा हा नाही का? मुक्तीचा प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश. त्यांची पूजा करण्यात, त्यांची उपासना करण्यात, साधना करण्यात रत असलेल्यांचा देश भारत हा अर्थ आहे. हा गुणपूजकांचा देश आहे. हा केवळ पैशाचा देश नाही आहे, पैशाच्या पूजकांचा. कुठून कुठपर्यंत आलोय असं तुम्ही म्हणा, पण आपणच म्हणलेलं ना आपल्या संविधानात, इंडिया दॅट इज भारत, अशी आपली कॉन्स्टिट्यूशन सुरुवात होते. आपल्या देशाला 2 नाव आहे, आणि मग आपणही म्हणतो देशात सध्या 2 देश आहेत, एक इंडिया आहे आणि दुसरा भारत आहे. विचार करूया. भारत प्रकाश पूजकांचा देश. शांत. आज भजन म्हणूया, माझ्या नंतर म्हणायचे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव.
गोपाल कृष्ण महाराज की जय. शक्ती मंत्र म्हणूया. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात जोडून चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर सोडायचे. अगदी सावकाश डोळे उघडून शांतपणे प्रेमानं आनंदानं ध्यानस्थ कृष्ण भगवानांचं आणि सद्गुरुनाथांचं दर्शन घ्यायचे. मुरलीधर गोपाल कृष्ण, लक्ष्मी नारायण आणि वाङ्मयी मूर्ती प्रभूची भागवत सगळ्यांचं दर्शन घ्यायचंय. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.